तुम्हाला नंबर द्यावा लागेल हो. हा? हे बघा का असे माझ्या मागे लागतात, मला जाऊ दे, मला घाई. असं कसं प्लीज मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या. हो नाही देऊ शकत मी. अहो काय ऐकत नाही आहात तुम्ही. कुठे फसलीस लीला? आता जर हे प्रकरण वाढलं आणि हा जर घरपर्यंत माझा पाठलाग करत आला तर खूप महागात पडेल. बापरे, आजूबाजूची लोक पण आता बघायला लागलेत. हे बघ लीला, आता तू पूर्वीची लीला नाहीस, लीला अभिराम जहागीरदार आहेस. आणि माझ्यामुळे एजंटचं नाव खराब होतं का म्हणे. मला काही करून ह्या माणसाला गप्प करायलाच हवं. देताय ना. अहो बंधू बघा ना. अहो मी सामाजिक बांधिलकी म्हणून ह्यांना. सॉरी हा, तुम्ही इथे इथे इथे. हे बघा, तुम्ही मगाशी माझी मदत केलीत हे खरंय हा, आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण आता एका अनोळखी माणसाला मी असा माझा नंबर नाही ना देऊ शकत. असं कसं. अहो आता आपण अनोळखी राहिलेलोच नाही आहोत. आपल्याला नियतीने इथे भेटवलंय. ते काय मॅडम, मी एक पुस्तक लिहिलंय, काव्यांजलीच्या विघ्न खुणा. तर त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मला तुम्हाला आमंत्रित करायचे आहे. म्हणून मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक हवा आहे. एक मिनिट. आपण एक काम करूया का, तुम्ही मला तुमचा नंबर द्या, मग मी मिस कॉल देते. अहो कशाला नाही, द्या ना, द्या प्लीज द्या. बोला. घ्या. 93 87. ओके मॅडम आता काय. कॉल करा. हा हो लगेच करते. नक्की करा. हो करते. मॅडम. अरे पण ह्यांनी कोणत्या नावाने जतन केलं असेल. असो, हेही नसे थोडके. नमस्कार. गुड जॉब. आता त्या लीलाचा काटा काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मीच टाकलेल्या जाळ्यात स्वतः येऊन अडकली. मूर्ख लीला. आजी मन्या. हो बापरे. आजी, तुम्हाला माहिती आहे ना एजंटचा स्वभाव कसा आहे तो. जर त्यांना कळलं ना असा काल्पनिक मित्र उभा केलाय मन्या नावाचा, तो खूप चिडतील माझ्यावर. चिडणं वगैरे बरोबर आहे ग, चिडेल मान्य आहे मला, पण तो मन्यावर नाही चिडणार काही. मन्यामुळे तू त्याच्यावर दुर्लक्ष करशील ना, त्यावर चिडेल तो. पण आजी, असं खोटं बोलायचं एजंटशी म्हणजे का? हा अगं, युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं माप असतं, बरोबर बोलले ना मी. काय तू पण तरी मला भीती वाटते. लीला, मला एका गोष्टीचं उत्तर दे बाळा. ही कोण मन्या नावाची व्यक्ती तुझा मित्र म्हणून अस्तित्वात आहे का? नाही ना, खरोखरच कोणी नाहीये. तुला फक्त अभिरामला एवढंच सांगायचंय की मी त्याला भेटायला जाते, बस. इतकं सोपं आहे. काय तू पण जमणार आहे का तुला? आजी नक्की जमेल. लागलंय का गुणकार? लीलाचा काल्पनिक मित्र मन्या. मला तर वाटलं होतं या मन्याला लीला समोर आणून उभं करायला बरंच काही करावं लागेल. पण हा पेपर तर खूप सोपा निघाला. सावध स्वतःहूनच समोर येऊन उभं राहिलंय शिकार व्हायला. आता हा काल्पनिक मन्या लीलाच्या खऱ्या आयुष्याची कशी वाट लावतो ते बघच. बिचारी लीला.
आजी आजी लीला काय झालं आलीस तू? अभिराम कुठे? आजी आजी आपण ना इथे नको आत बोलूया हा तुमच्या खोलीत. चल काय झालं काय? मी सांगते ना पण आपण आज जाऊ इथे नको या. त्या दोघांना का मी सांगते आजी या. वहिनी ही लीला आजींना अशी खोलीत का घेऊन गेली? ह्या दोघी काय सिक्रेट खेळतायत का? हे म्हणजे असं झालं ना, दारामागून आली आणि कडी लावली आतली. हो काहीतरी गोंधळ झाला असणार आहे. बघायला आवडतं. मी बघते वहिनी. अभिराम काय काय बोलला, काय झालं? मला सगळी उत्सुकता आहे. सांग, दमाल आली असेल ना एकदम. अहो कसली धमाल, पंचायत झाली माझी. पंचायत कसली? आता काय ठरलेलं, मन्याचं फक्त नाव घ्यायचं. पण मग एजे म्हणाली की मी सोडायला येतो. बरोबर. बरोबर, चला तेही ठीक होतं. हो, आजी पण तिथे गेल्यावर एजे म्हणाले की मी आत येऊन तुझ्या मित्राला भेटल्याशिवाय जाणारच नाही. काय? अरे बापरे. मग मग काय, हो इतकं टेन्शन आलं होतं मला. मी तर पार्टनरचाच धावा करायला लागली. म्हणाले बाबा पार्टनर आता तूच काहीतरी मार्ग दाखव. आजी मी कशी बशी आत गेले. तुमची हरकत नसेल तर मी इथे तुमच्यासोबत बसू शकतोय का? काही ऐकू येत आहे? नाही ना, तू उगाच का दार बंद केलंय? उगाच थोडी ना केलं असेल. त्यांना असं काहीतरी बोलायचं असेल जे त्यांना आपल्यापासून लपवायचं असेल. बघितलं नाहीस का लीला कशी आजींच्या हाताला धरून आतमध्ये गेली? हा मगाशी मी इथे तुम्हाला मदत केली की नाही? आता तुम्हाला सुद्धा माझं ऐकावं लागेल. अहो म्हणून तुम्ही प्लीज मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या. हो ऐकू येतंय. काय अहो आता ते तसंच बोलतात ना, खुसूर पुसू. तेच ऐकू येणार ना वहिनी. तू नीट ऐक ना. हा, नीट सरू अंगावर नको येऊ ना. जाते ते. सॉरी. अरे नाही. आजी तुम्ही हसताय काय? मग काय करू? अहो तिकडे काय अवस्था झाली होती ना माझी, ते माझं मलाच माहिती. अक्का, आणि आजी तुम्ही हसताय आता, पण हे सगळं ना तुमच्या मुलामुळेच झालं. माझ्या मुलं मग काय, तुम्ही ना त्यांना खूप लाडावून ठेवलं, एकदम हट्टी झालेत ते. कशी तू? असंच आहे. आता मला सांगा, सर एजे तिथे आत आलेच नसते तर एवढं सगळं झालं असतं का? नाही, कशाला आले ते आत? कशाला आले ते आत? पण ते यायला नको हवं होतं का? अरे माझ्या मुलाला काळजी आहे त्याच्या बायकोची. तो बघणार की नाही की माझ्या बायकोचा जो कोणी मित्र आहे तो बरोबर आहे का स्वभावाने, म्हणजे माझी बायको सिक्युअर्ड आहे का, हे सगळं बघणार की नाही. आणि दुसरी बाजू ही आहे जी तू विसरतीयस, तुझा नवरा थोडासा जलस झाला असेल ना त्याला बघून तुझ्या मित्र. हो. येतंय काही ऐकू येतंय? सरू एजे लीलासाठी जेलस झाले. काय? हळू थांब जरा थांब, पुन्हा ऐकू दे. ते ना थोडेसे पॉझिटिव्ह पण झाले. तेच. तसं असेल तर मग चांगलंच झालंय का नाही, हो की नाही? म्हणजे तू खुश व्हायला पाहिजे. रडतीयस काय? अगं तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतोय हे या निमित्तानं सिद्ध झालं की नाही? म्हणजे आपल्याला जे हवं होतं तसं झालेलं आहे. आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. खुश राहा. काय सरू एजे लीलासाठी पॉझिटिव्ह पण झालेत. वहिनी पण हे कसं शक्य आहे? काय माहिती. म्हणजे आता ह्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये मित्र आला. Get out! हळू नो. हे असं
एजंटनी बोलायला हवं होतं ना लीलाला, पण ते तर तिच्या मागे मागे करताय. म्हणजे आता यांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली. आता काय करायचं आपण? आता काय, आता झेलत बसावं लागणार सगळं. वहिनी, म्हणजे त्या जुन्या साड्या, ते घरकाम 2.2. नाही नाही नाही. तू थांब, मला काहीतरी विचार करू दे. आपण ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढूया. हा, काढा काढा. कोण आलाय बघ. मी आणते. तिथे आहे बघ. आजी, एजंटचा फोन, एजंटचा फोन. 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या लेकाला. बघ बघ बघ, माझ्या लेकाला त्याच्या बायकोची किती काळजी आहे ती. बघ बघ. बरं बरं, तुम्ही स्पीकरवर टाका ना, मला पण ऐकायचंय. आजी, नाही, माझं आणि अभिरामचं ते प्रायव्हेट टॉक. आजी पण आपण पण मैत्रिणी होत ना, मग टाका ना ते नंतर. आधी मी आई आहे, बरोबर? तेव्हा तुझं आणि माझं जसं स्पेशल नातं आहे ना, तसं माझं आणि माझ्या मुलाचं देखील वेगळं नातं आहे, बॉन्डिंग. सो एक्सक्यूज मी. हॅलो, बोल अभिराम. आई लीला कुठे? लीला, अरे तूच सोडलंस ना तिला? हा, हो, मी सोडलं तिला, पण बराच वेळ झाला म्हणून विचारलंय. ती घरी नाही आली अजून. अजून आली नाही? इतका वेळ? आता इतक्या वर्षांनी तिला तिचा मित्र भेटलाय, तर मग गप्पा रंगल्या असतील. मस्तपैकी दिलखुलास गप्पा करत बसली असेल बिचारी. तू एक काम का नाही करत बाळा? तू असं कर, तू डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये जा तिथे आणि तिला घेऊन इथे ये. मी बघतो काय करायचं ते. ठेवतो. झालेलं आहे. आजी काय झालंय? तुम्ही हे काय केलं? अहो, मी इथे असताना मी तिथे असं का सांगितलं? अरे तू असं काय बोलतीयस? आता एवढा रंगलेला डाव मी काय अर्ध्यावरच सोडून देऊ का? माझा मुलगा त्याच्या बायकोसाठी इतका झुरतोय, तिच्यावर इतकं प्रेम करतोय, तर मग मला हे सगळं एन्जॉय करायला नको का तुझ्या बरोबर? आजी एन्जॉयमेंट वगैरे सगळं ठीक आहे, पण आता ते तिथे पोहोचले आणि मी तिथे नसले तर तो चिडेल. आजी. तेच नको ना व्हायला. म्हणून तू एक काम कर, तू तो पोहोचायच्या अगोदर तिथे जाऊन पोहोच. कशी? अशी. अहो आजी, आजी. मन्या, वहिनी, नक्की कोण असेल हा मन्या? हा नक्की लीलाचा मित्रच असेल ना? की त्यांच्यात काही अफेअर वगैरे? छे, अफेअर वगैरे कुठे? अफेअर करण्यासाठी प्रेम असावं लागतं. हिच्यावर कोण प्रेम करणार? इतकं कोण मूर्ख असेल? मन्या, ते नाव पण कसं तिच्या स्टँडर्ड प्रमाणे. मन्या. ई. वहिनी, असं ई नका ना करू. किती गोड नाव आहे मन्या, छान नाव आहे. तुम्हाला माहितीये, कधी कधी ना बेबी पण मला लाडाने मन्याच म्हणतो. झालं तुझं? सॉरी सॉरी. ते तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आत्ता कुठे एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. एजे तिच्यासाठी पार्टीज काय ऑर्गनाईज करत होते, तिला फुलंच काय देत होते. आणि अशात त्यांना जर खात्री पटली की लीलाचं बाहेर अफेअर आहे, तर वहिनी, वहिनी, तुम्ही किती ग्रेट आहात. मी तुमच्याच मेंदूची पूजा करणार आहे खरंच. आता हे लीलाची अशी वाट लावायची की हिची लव्ह स्टोरी सुरू होण्यापूर्वीच दी एंड झाला पाहिजे. कधी येणार आहे की अजून फ्रीज नाही झाली? मी जाऊन बघू का? नको, दॅट वोंट लुक गुड. आणि त्याला पण ते आवडणार नाही. आय वेट यू. एजे सर, तुम्ही येते आमच्या रेस्टॉरंटमध्ये. सर, तुम्हाला बघून खूप आनंद झाला. पण सर, तुम्ही इथे उभे क्या सर? या ना सर. हा जी, मी पोहोचले. आता पटकन आचवून बसते. हा दादा, मी पैसे स्कॅनरने पाठवे. थँक्यू.
एजे माझ्या आधीच आली आहेत. आता काय करू मी? एजे, अहो इथे काय करता, यायचं की आत. म्हणजे तुम्ही ऑफिसला गेलाच नाहीत वाटतं. माझ्याशिवाय करमत नाहीये ना तुम्हाला? नाही, काम लवकर झालं म्हणून तुला पिकअप करायला आलो. कशी झाली भेट तुमची? कमाल वेळ गेला आमचा. म्हणजे मी इतक्या गप्पा मारल्या ही जी मला ना काही कळलंच नाही वेळ कधी गेला ते. खूप उशीर झाला का मला? पण आमचं ना नेहमी Let's go. असं. जेलसी, ये तो बस शुरुआत है. एजे, आगे आगे देखो होता है क्या. आपल्या मित्राला भेटल्यावर कसं एकदम रिफ्रेशिंग वाटतं ना. प्रत्येकाला आयुष्यात मित्र हवाच, आणि त्यात जर तो मनेसारखा असेल ना, मग काय, मग तो प्रश्नच संपला. तुला एकच फ्रेंड आहे का? नाही, खूप मित्र आहेत मला, पण कसं आहे ना, मन्या स्पेशल आहे. आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर तर इतका कमाल आहे ना, आज तर अजून पोट दुखायला लागलं माझं. रिअली? हो. आणि माहिती, सगळ्यात मला काय आवडतं, त्याचं प्लॅनिंग ना एकदम असं परफेक्ट असतं. आज पण त्यांनी ठरवलेलं काय काय गोष्टी करायच्या त्या. पण काय झालं, बोलण्याच्या नादात ना वेळ कधी गेला आम्हाला काही कळलंच नाही. आमचं तर ठरलं होतं रेस्टॉरंटचं झाल्यावर छान फिल्म टाकायची. व्हॉट? टाकायची? अहो म्हणजे बघायची. आता काय, मन्याबरोबर होते ना, त्यामुळे त्याचेच शब्द बसलेत माझ्या तोंडात. आणि कसं आहे, त्याला माझ्या लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाहीये ना. हा, तर मी काय म्हणत होते, फिल्मचं झाल्यावर आम्ही समुद्रावर जाणार होतो, आणि मग आमचा एक ठरलेला स्पॉट आहे, तिथे बसून मस्त आईस्क्रीम खाणार होतो आम्ही. मग का नाही गेलात? तुम्हाला कोणी अडवलं का? अडवलं कोणीच नव्हतं, पण मी म्हंटल ना, त्याला जावं लागलं, काम आलं आणि वेळ पण संपला म्हणून राहिलो. नाहीतर एवढं सगळं करत बसलो असतो तर आज तो खूप उशीर झाला असता मला घरी यायला. उशीर झालाच आहे. घरी डिनरला सगळे थांबले असतील. हो, वेळेतच पोहोचूया, पटकन पोहोचूया, फ्रेश होऊया, रात्री पण लवकर जेवूया आणि लवकर झोपूया. कसं आहे, उद्याचा दिवस पण खूप मोठा आणि खूप स्पेशल आहे. उद्याचा दिवस? हो, आज मी आणि मला भेटलो, पण आम्ही ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या राहूनच गेल्या ना. त्यामुळे आता तर आम्ही एक लिस्टच करून ठेवली, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, आणि मग त्या सगळ्या उद्या छान करणार आहोत आम्ही. हिच्याकडे बोलायला दुसरा टॉपिक नाहीये का? मन्या. जसं काही मी शेजारी बसलो ते तिला दिसतच नाही. आय नो, तुला माहित नाही की तू मला आवडतेस, पण ही सिच्युएशन चेंज व्हायला हवी लीला, आणि ते पण लवकरच.